बायकोचा मृतदेह दुचाकीवरती ओढणीने बांधून नेणाऱ्या एका हतबल पतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या पत्नीला तिच्या भावाकडे राखी बांधण्यासाठी घेऊन निघालेल्या अमित यादव नावाच्या एका इसमानं एका अपघातामध्ये आपल्या पत्नीला गमावलं. नागपूर जबलपूर हायवेच्या अलीकडे हा अपघात झाला होता. ज्या वेळेस हा अपघात झाला तेव्हा एका भरधाव जात असलेल्या ट्रकने कट दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं. यानंतर अमित यादव यांनी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्यांना थांबवत आपल्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत करा असं आवाहन केलं. कळकळीची विनवणी केली, गयावया केल्या. मात्र यानंतरही एकही व्यक्ती तिथे थांबली नाही, अमित यांची मदत केली नाही. अखेरीस नाईलाजाने अमित यादव यांनी पत्नीला ओढणीने आपल्या बाईकवर बांधून नागपूर जबलपूर हायवेवरून पुढे रुग्णालयाच्या दिशेने सुसाट वेगाने धाव घेतली. हे सगळं घडत असतानाच नागपूर जबलपूर हायवेवर एका अन्य वाहनातून जाणाऱ्या काहींनी अमित यादव यांच्या गाडीचा व्हिडिओ शूट केला. या गाडीवरती म्हणजेच त्यांच्या दुचाकीवरती मागे त्यांच्या पत्नीचा मृतदेह हा ओढणीने बांधलेला सुद्धा दिसून आला होता. खरं तर या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलिसांनी सुद्धा या बाईकचा पाठलाग केला. मात्र यावेळेस घाबरून जात अमित यादव यांनी पोलिसांपासून दूर जाण्यासाठी बाईकचा वेग आणखी वाढवला. दरम्यान हे सगळं प्रकरण अपघातानंतर घडल्याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी लागलीच या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू केला. आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे या प्रकरणातील आरोपीचा म्हणजेच ज्या ट्रक चालकामुळे हा अपघात झाला होता, अमित यादव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, त्याचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश लाभलेलं आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चालकाचा शोध घेण्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा पोलिसांनी अत्यंत हुशारीने वापर केलाय. सुमारे 700 किलोमीटर दूर ग्वालियर कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडलंय. सत्यपाल राजेंद्र असं ट्रक चालकाचं नाव असून तो फरुखाबाद उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी AI ऑपरेटेड मार्वल या सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास केला. नेमका हा तपास कसा झाला आणि पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली या सगळ्याचे तपशील आपण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून जाणून घेऊया. 4 दिवसाआधी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक इसम त्यांची पत्नी मृतदेह मोटरसायकलवर घेऊन जबलपूर नागपूर हायवेवर प्रवास करत होता आणि व्हिडिओमध्ये पोलीस त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत होता. नंतर हा जे इसम आहेत त्यांच्या म्हणजे घटना काय झाला होता आम्ही विचारला. मग त्यांनी सांगितलं की पेंचचे जवळ एक दुर्गम भागातलं एक ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक मारला आणि त्यांची पत्नी जी आहे ती तिथेच मरून पडला. हा जे इसम होता म्हणजे पीडित जे पती आहेत त्यांना जे ट्रक बाबत खूप काही डिस्क्रिप्शन ते आम्हाला देऊ शकला नाही. ट्रकचे साईज काय होता किंवा नंबर काय होता किंवा मेक काय होता सगळे डिटेल्स त्यांना आठवण नव्हता. त्यांनी फक्त अशा सांगितलं की ट्रकवर काही लाल मार्किंग होता. फक्त इतका इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही नागपूर ग्रामीण पोलीसने 3 वेगळ्या टोल नाकाचे CCTV फुटेज गोळा केला 4 तासाचे. आणि हा जे 4 तासाचे जे फुटेज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही अॅनलाइज केला. अॅनलाइज केल्यानंतर आम्ही 2 वेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम्स वापरला. एक प्रथम होता ज्यांनी पूर्ण CCTV फुटेज अॅनलाइज करून जे लाल मार्किंगचे जे ट्रक आहेत त्यांना आयडेंटिफाय केला. आणि दुसरा जे अल्गोरिदम होता त्यांनी प्रत्येक लाल मार्किंगचे ट्रक्स जे आहेत त्यांच्या ॲव्हरेज स्पीड काय आहे ते कॅल्क्युलेट केला. आणि स्पीडमध्ये काही तफावत जर असेल तर अशा शक्य आहेत की ट्रकने हा जे ट्रक आहे त्यांनी ऍक्सिडेंट केला होता. मग हे पूर्ण डेटा ट्रायंग्युलेशन नंतर एक ट्रक अशा आहेत ज्यांना आम्ही आयडेंटिफाय केला. आणि हा ट्रक जे होता ते UPचा होता. ते ट्रकला आम्ही परवा दिवशी ग्वालियर कानपूर हायवे नागपूर पासून 700 किलोमीटर दूरवर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि ड्रायव्हरला पण आम्ही त्या ताब्यात घेतला. आणि हा जे दुर्दैवी गुन्हा आहे ते निष्पन्न झाला.